चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चंदगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेवटचा तालुका आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील वृद्ध कलाकारांची मानधन योजना कमी मोठ्या संख्येने निवड केली जाते, परंतु चंदगडच्या कलाकारांवर अन्याय केला जात असल्याची खंत विजयकुमार कांबळे यांनी व्यक्त केली। माणगाव येथे चंदगड तालुका कलाकार संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष रघुनाथ कांबळे होते। कांबळे म्हणाले, तालुका हा कलाकारांची खाण असून संगीत, भजन, गायन, कीर्तन, नाटक, सोंगी भजन, शाहीर, दांडपट्टा, गोंधळगीत, भारुड, साहित्यिक, सिनेमा कलाकार आदी अनेक कलाकार मोठ्या संख्येने आहेत, परंतु शासनाच्या विविध योजनांपासून ते वंचित आहेत। त्यांना घरकुल योजना मिळावी, शासनाचे कलाकार असल्याचे ओळखपत्र मिळावे, 15 वर्षापूर्वीचा पुरावा अट रद्द करावी, 100 ऐवजी 500 कलाकारांची निवड करण्यात यावी, वारसांना तसेच देण्यात येणारे मानधन महिन्याच्या महिन्याला मिळावे, असे सांगून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चंदगड पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली। त्यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या धाडसी निर्णयामुळे सरसकट 5,000 रुपये मानधन योजना मंजूर केल्यामुळे साखर व पेढे वाटून आनंदोत्सव आणि शासनाचे जाहीर आभार व्यक्त करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी चंदगड पंचायत समितीचे समाज कल्याण विभागाचे MY नाईक, सातेरी बसरी कट्टी, मारुती पाटील, नामदेव पाटील, विष्णू गोंधळी, सुरेश सुतार, अरुण वाजंत्री, अप्पाजी चव्हाण, अनिता भोगन, शकुंतला लोहार, अलका कांबळे, शुभांगी कांबळे आदीसह लोककलाकार संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामदास बागडी यांनी आभार मानले।